सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे राजकारणी म्हणून आमदार दिलीप सोपल यांची ओळख आहे। विधानसभेला 7 वेळा निवडून आलेले सोपल म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय चळवळीचा चालता बोलता दस्तऐवज आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। पण आता हेच सोपल 7 टर्मचे आमदार असलेले दिलीप सोपल जे आहेत ते चर्चेत आले, ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपूर येथील घेतलेल्या भेटीमुळे। आणि त्या भेटीत असं नेमकं काय झालंय की ज्यामुळे सोपल हे चर्चेत आलेत, या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी मध्यंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्या धक्क्यातून उद्धव ठाकरे अजूनही सावरलेले नाही। तोच सोलापूरमधील ठाकरेंच्या आमदारांची सत्ताधारी विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींची जवळीक वाढताना दिसतेय। आणि यामध्ये जे नाव चर्चेत येत आहे ते म्हणजे सोलापूरचे दिलीप सोपल। या राजकीय भेटीबद्दल आणि त्यामुळे सुरू होणाऱ्या चर्चांबद्दल आपण बोलणार आहोत, पण त्याआधी दिलीप सोपल यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। तर आपण जाणतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय नेते प्रसिद्ध आहेत। त्यामध्ये सोलापूरचे सुशील कुमार शिंदे आणि त्यांचा वारसा पुढे चालवणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे, अकलूजचे मोहिते पाटील, सांगोल्याचे देशमुख, शहाजी बापू पाटील, करमाळ्याचे जगताप आणि बागलमाडा कुरुडवाडीचे शिंदे बंधू यांच्याबरोबरच एक नाव महत्त्वाचं ठरतं, ते म्हणजे बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल। 76 वर्ष असलेल्या दिलीप सोपल यांनी बार्शीमधून 7 वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेला आहे। दिलीप सोपल हे नाव असं आहे की त्यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलंय आणि या सगळ्याची सुरुवात झाली 1985 पासून। एस काँग्रेस पासून म्हणजेच पहिल्यांदा समाजवादी काँग्रेस पक्षाच्या चरखा या चिन्हावर निवडून लढवत विधानसभेमध्ये ते पोहोचले। त्यानंतर तेव्हापासून त्यांनी खरं तर मागे वळून बघितलेलंच नाहीये। त्यानंतर 1990 ला काँग्रेसच्या हात चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवत आमदारकी मिळवली। त्यानंतर 1995 मध्ये सायकल चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवत दिलीप सोपल हे आमदार झाले। पुढे 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधलं आणि निवडणूक लढवत ते विधानसभेमध्ये पोहोचले। पुढे 2009 ला अपक्ष कपबशी चिन्हावर ते लढले। त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले। परंतु शरद पवारांचे जवळचे सहकारी म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची ख्याती होती। मात्र पुन्हा महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं वर्चस्व वाढू लागलं आणि अशा वेळी राजकारणाचा आणि मतदारांच्या मनाचा अचूक अंदाज असणाऱ्या दिलीप सोपल यांनी सायकल पासून सुरू केलेला प्रवास हातात पवारांचं घड्याळ बांधत तर कधी अपक्ष तर कधी शिवसेनेचा बाण हातामध्ये घेत केला। मात्र 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंची मशाल हातात घेतली आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या म्हणजेच राजेंद्र राऊत यांचा पराभव केला आणि पुन्हा एकदा बार्शी विधानसभेवर आपला झेंडा फडकावला होता। पण त्यानंतर झालेल्या बार्शीमधील नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सोपलांना यश मिळालं नाही। सत्तेच्या सोबत असलेल्या राजेंद्र राऊत यांचा वरचष्मा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बार्शीमध्ये दिसून आला। त्यामुळे सोपल थोडेसे राजकीय दृष्ट्या अडचणीत आल्याचं दिसत होतं। त्यातच मागच्या महिन्यामध्ये झालेल्या सोलापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राजेंद्र राऊत यांना लॉटरी लागली आणि ते विधान परिषदेवर निवडून गेले। त्यामुळे आता बार्शीमध्ये सोपल आणि राऊत हे दोघेही आमदार आहेत। अशातच आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात मुक्कामी असताना पंढरपूरमधील जुने सहकारी व भाजप नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी आमदार दिलीप सोपल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या ठिकाणी सर्व भाजप परिवारातील मंडळी उपस्थित होते आणि अशा प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या शेजारची खुर्ची परिचारकांनी दिलीप सोपल यांच्यासाठी उपलब्ध करून दिली होती। 7 वेळा आमदार असलेले आणि 2 वेळा मंत्री झालेले सोपल आगामी काळातील जिल्ह्यातील राजकारणासाठी महत्त्वाची व्यक्ती आहेत। जिल्ह्यातील जुन्या जाणत्या नेत्यांपैकी ते एक आहेत आणि एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील घराणं भाजपपासून दूर गेल्यानंतर सोपल यांच्यासारखे जिल्ह्यातील सहकारी चेहरा जर भाजपला जवळ घेता आला तर त्याचा निश्चितच भाजपला फायदा होऊ शकेल। त्यामुळे सोपलांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळाली असावी असं देखील म्हटलं जात आहे। सोबतच या भेटी दरम्यान बार्शी मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र मुख्यमंत्र्यांना भेटायचं असतं तर आणि विकास कामांसंदर्भात चर्चा करायची असती तर मुंबईत आणि मंत्रालयात सुद्धा ते शक्य झालं असतं। परंतु आषाढीच्या निमित्ताने मुक्कामी असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे थोडा निवांत वेळ घेऊन दिलीप सोपल यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली ही जी भेट आहे ती याचमुळे चर्चेत येते आणि ही केवळ मतदारसंघातील विकास कामांसाठी नसून आगामी काळामध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होणार आहे
त्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अध्यक्ष पद भूषवलेल्या सोपाल यांच्यासारख्या जुन्या खेळाडूला सोबत घेतल्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भाजप आणि मित्र पक्षांच्या ताब्यात येऊ शकते आणि याच दृष्टीने सुद्धा ही भेट झाली असल्याची शक्यता आहे किंवा अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्यात आणि दिलीप सोपल हे जिल्ह्यातील आणि राज्यातील एक उत्कृष्ट वक्ता म्हणून सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातं. तसंच सर्वपक्षीय मैत्री असलेले नेते म्हणून सुद्धा दिलीप सोपल यांची ओळख आहे. 35 वर्षाच्या जवळपास विधान भवनातील कामकाजाचा अनुभव असलेल्या दिलीप सोपल यांच्यासारख्या जुन्या जाणत्या नेत्याला जर सोबत घेता आलं तर त्याचा निश्चितच आगामी काळामध्ये फायदा होईल. हाही विचार भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या आणि जिल्ह्यातील त्यांच्या मित्र परिवारातील नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांची आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची ही भेट महत्त्वाची सुद्धा मानली जाते. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबतच. मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय आहे कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका.